अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुबेर यंत्राची स्थापना का करावी, कशी करावी आणि त्याचे काय फायदे होतात। कुबेर यांना धनाची देवता मानली जाते। कुबेर यंत्र जिथे असते त्या घरात कशाचीच कमी पडत नाही। कुबेर देवाची जिथे रोज पूजा होते त्या घरात आर्थिक समस्या कधीही येत नाहीत। सर्व काही भरभरून कुबेर देव देतात। तर आपण पाहूया कुबेर यंत्र कसा स्थापन करावा, कुबेर यंत्र कोणत्या दिवशी स्थापन करावा। शुक्रवार हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि माता लक्ष्मीचा दिवस आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही शुक्रवारी कुबेर यंत्राची स्थापना करू शकता। हे कुबेर यंत्र ईशान्य दिशेस दक्षिणेकडे तोंड करून स्थापन करावे। तसेच उत्तरेकडे तोंड करून सुद्धा तुम्ही कुबेर यंत्र स्थापन करू शकता। कुबेर यंत्राची स्थापना करताना एखादा कुबेर देवाचा फोटो किंवा मूर्ती अवश्य असावी। तसेच तुमच्याकडे श्री गणेश, माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा एकत्र जरी फोटो असेल तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये अवश्य लावू शकता। ज्यांच्या घरात पैसा टिकत नसेल, खूप पैसा खर्च होत असेल तर पैसा टिकण्यासाठी कुबेर यंत्राची अवश्य स्थापना करावी। कुबेर देव हे उत्तर दिशेचे स्वामी मानले जातात। तुम्ही रोज पूजा करत असाल तर कुबेर देव लवकर प्रसन्न होतात। उत्तर दिशा दररोज स्वच्छ ठेवावी। तुम्ही तुमच्या घरात उत्तर दिशेला कलश ठेवत असाल तर तो उत्तर दिशेला ठेवा। तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर कुबेराच्या फोटोची पूजा करा। कुबेर यंत्र हे नेहमी धातूचे, तांब्याचे तसेच भोजपत्रापासून देखील बनवलेले कुबेर यंत्र असते, ते देखील तुम्ही घरात स्थापन करू शकता। तुम्ही देवघरात किंवा तुमच्या दुकानाच्या ठिकाणी ठेवू शकता। कुबेर यंत्राची पूजा करणे अत्यंत सोपे असते। पूजा करताना धूप, अगरबत्ती, ओवाळा तसेच फुले ठेवू शकता। तुम्ही इतर देवांच्या पूजा कराल अगदी त्याप्रमाणे तुम्ही पूजा करा। कुबेर यंत्र खरेदी करताना त्यात पंचतत्व जरूर असावीत। कुबेर यंत्राची सेवा करताना ओम कुबेराय नमः चा जाप अवश्य करावा। ओम कुबेराय नमः हा जाप तुम्ही रोज करावा। अशा प्रकारे तुम्ही कुबेर यंत्राची पूजा आणि रोज जाप केला तर कुबेर देव लवकर प्रसन्न होतील आणि तुम्हाला कधीच कशाचीच कमी पडणार नाही। ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।